नमस्ते, जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मी तर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2024 क्रेडिट पॅटर्न मधील रिसर्च प्रोजेक्ट या विषयाबाबत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट नेमकी कसा तयार करायचा, इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने होणार, टॉपिक्स कोणकोणते आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्टच्या व्हायवा कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं, या सर्व विषयांबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच सरतेशेवटी तुम्हाला एक सॅम्पल रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा याबाबत देखील मार्गदर्शन करणार आहे. थोडंसं या व्हिडिओमध्ये 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागणार आहे. पण कशा पद्धतीने रिसर्च रिपोर्ट करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. पहिल्या पेजपासून तर शेवटपर्यंत कोणकोणते पेज असायला हवे, टेबल ऑफ कंटेंट काय असायला हवे, सर्टिफिकेट्स कशा पद्धतीने जोडायचे, सर्व विषयाची तुम्हाला इत्थंभूत माहिती भेटून जाईल. तर मग जाणून घेऊया रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट बाबतच्या काही जनरल गाईडलाईन्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि इव्हॅल्युएशनची मेथड्स मी या ठिकाणी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एम.कॉम 2023 आणि 2024 जो काही पॅटर्न आहे, तर यामध्ये तुम्हाला प्रथम वर्ष म्हणजे फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरसाठी तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग आणि फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट होता. सेमिस्टर त्यासाठी तुम्हाला 100 मार्क होते. तर सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला जो काही रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट होता किंवा ज्याला प्रोजेक्ट रिपोर्ट आपण म्हणूया तो 100 मार्कासाठीचा होता. बट आत्ताचा जो काही रिसर्च रिपोर्ट चौथ्या सेमिस्टरसाठी तुम्हाला बनवायचा आहे, तर यासाठी तुम्हाला जवळ-जवळ 6 क्रेडिट म्हणजेच 150 मार्क देण्यात आलेले आहे. तर स्पेसिफिकली एम.कॉमसाठी काही गाईडलाईन्स विद्यापीठाकडून अद्याप तरी आलेली नाहीये. पण जी काही अदर फॅकल्टी आहे म्हणजे एम-ए, एम-एस-सी किंवा अदर जे काही पी-जीचे विविध कोर्सेस, प्रोग्राम्स आहे, तर त्यांच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्याला अनुसरून मी या ठिकाणी तुम्हाला इव्हॅल्युएशन मेथड दिलेली आहे. जर यदा कदाचित विद्यापीठाने नवीन गाईडलाईन्स दिली, तर त्याबद्दल सेपरेट नोटिफिकेशन आपल्या सेपरेट व्हिडिओ मार्फत देण्यात येतील. तर या अगोदरचे प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑन जॉब ट्रेनिंग, रिसर्च प्रोजेक्ट कशा पद्धतीने तयार करायचा, तर याची सविस्तर माहिती आपण आपल्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्या व्हिडिओच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर यामध्ये तुम्हाला माहीत असेल, की 150 मार्काचं इव्हॅल्युएशन कसं होईल, तर तुम्हाला रिसर्च प्रोजेक्टला तुम्हाला 100 मार्क असणार आहे. तर व्हायवा किंवा ओरलला तुम्हाला 50 मार्क असे मिळून 150 मार्काचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे. रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुमच्या मेथोडॉलॉजी, त्याचं एनालिसिस, त्याचे कंटेंट आणि क्वालिटी ऑफ रिसर्च प्रोजेक्ट असं 4 टॉपिक्समध्ये काय केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 100 मार्क देण्यात आलेले आहे. तर जी काही व्हायवा घेण्यात येतील, त्यातील एक्स्टर्नल एक्झामिनर 25 पैकी मार्क देतील. तर इंटरनल एक्झामिनर देखील 25 पैकी असे मिळून इंटरनल आणि एक्स्टर्नल मिळून 25 प्लस 25 50 मार्क तुमचे या ठिकाणी व्हायवासाठी गृहीत धरण्यात आलेले आहे. असे मिळून 150 मार्कांचं हे शेड्यूल असणार आहे. तर जनरल गाईडलाईन्स ऑफ रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट काय असणार आहे? नंबर 1 की रिसर्च रिपोर्टची जी काही लेंथ आहे, ती तुमची ॲट 40 ते 50 पेजेस असायला हवी. यामध्ये तुमचे काही विषय हे इंग्लिश, काही विषय तुमचे मराठी असणार आहे. म्हणजे जर का तुमचा बँकिंग एंड फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, अशा विषयांचे जे काही रिसर्च रिपोर्ट आहे, ते तुम्ही मराठी किंवा इंग्रजी ज्याच्यातून तुम्हाला सोयीस्कर वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. पण अकाउंट असेल, कॉस्टिंग असेल, असे काही विषय आहे, की त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिशमधूनच रिसर्च रिपोर्ट तयार करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की 40 ते 50 पेजेसपर्यंत तुमचा रिसर्च रिपोर्ट असायला हवा. कदाचित कमी पण होऊ शकतात आणि जास्त पण होऊ शकतात. नंतर अलाइनमेंट तुमची जस्टिफाय असली पाहिजे. आता नेमकी अलाइनमेंट म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा इथे तुम्हाला वेगवेगळे पॅराग्राफच्या वरती दाखवलेलं आहे. तर ही जस्टिफायची अलाइनमेंट आहे. ओके. नंतर तुम्हाला वेगवेगळ्या अलाइनमेंट राइट आहे. नंतर इथे दाखवलेलं आहे की अलाइनमेंट सेंट्रल आहे. नंतर इथे दाखवलेलं आहे अलाइनमेंट लेफ्ट आहे आणि इथं सरते शेवटी दाखवलेलं आहे की इट इस अ जस्टिफाय. म्हणजे तुम्ही जे काही टायपिंग्स वगैरे करणार आहे, तर टाइप केल्यानंतर त्याची सेटिंग जस्टिफायमध्ये करणं अपेक्षित आहे. तुमचा जो काही फॉन्ट असणार आहे, तो टाइम्स न्यू रोमन असायला हवा. फॉन्टची साइज ही 12 असायला हवी आणि लाईन स्पेसिंग तुमचे 1.5 असायला हवे. तुमच्या पेजेसला सामोरं म्हणजे साजेसं असं तुमच्या जी काही फॉन्टची साइज आहे ना, ती कमी जास्त असली पाहिजे. पण टायटलला थोडीशी जास्त ब्रॉड असली पाहिजे, बोल्ड असली पाहिजे आणि त्याच्यातलं जी काही माहिती आहे, त्याला नॉर्मल तुमची साईट ही असली पाहिजे किंवा त्याची साइज ही नॉर्मल असली पाहिजे. तर या पद्धतीने तुम्हाला जनरल गाईडलाईन्स मी तुम्हाला दिलेल्या आहे. तर तुम्हाला नेमकी कोणकोणते चॅप्टर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असले पाहिजे किंवा रिसर्च प्रोजेक्टमध्ये असले पाहिजे. तर सगळ्यात प्रथम तुमचं टायटल पेज असलं पाहिजे. मी तुम्हाला हे सर्व वन बाय वन तुम्हाला दाखवणारच आहे.
ओके. टायटल पेजमध्ये तुमचं प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल, तुमची डिग्री, तुमचं कॅन्डिडेटचं नेम, तुमच्या सुपरवायझरचं नेम, सुपरवायझरचं डेझिग्नेशन, कॉलेजचं नेम आणि तुमचं इयर ऑफ प्रेझेंटेशन हे पण तुमचं असलं पाहिजे. नंतर दुसरा फॉर्म आहे अंडरटेकिंग. हा असलाच पाहिजे असं काही नाही, पण असावा असं एक महत्त्व आहे. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट. ओके. इथे तुम्हाला 2 प्रकारचे सर्टिफिकेट्स आहे. ते म्हणजे की एक तर तुम्ही ज्या कंपनीकडे किंवा ज्या एखाद्या फर्मवर तुम्ही रिसर्च रिपोर्ट करणार आहे, तर त्या बाबतीत पण तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. अदरवाईज तुमच्या कॉलेजचं सर्टिफिकेट सुद्धा कन्सिडर होईल. जर तुम्ही एखाद्या प्रत्यक्ष कंपनीची माहिती घेतली, तर कॉलेजचं सर्टिफिकेट विथ कंपनीचं सर्टिफिकेट असे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असले पाहिजे. नंतर अॅक्नॉलेजमेंट आहे. तुमचे कंटेंटची लिस्ट आहे, लिस्ट ऑफ टेबल्स आहे, लिस्ट ऑफ ग्राफ, मॅप्स एंड डायग्राम्स एवढं सगळं तुमचं ह्या 1 नंबरच्या पेजमध्ये कव्हर होणार आहे. नेक्स्ट आहे तुमचं मेन टेस्ट किंवा चॅप्टर टेंटेटिव्ह. ओके. तुमचे कोणकोणते चॅप्टर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असले पाहिजे, तर त्यामध्ये आहे इंट्रोडक्शन, थेरॉटिकल फ्रेमवर्क, ओके, रिसर्च मेथोडॉलॉजी, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, त्याचबरोबर तुमचे एनालिसिस ऑफ टॉपिक म्हणजे रिसर्च रिपोर्ट ज्या टॉपिक्सवर तुम्ही केलेला आहे, तर त्या रिलेटेड तुमचं या ठिकाणी लिखाणकाम असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे डेटा एनालिसिस म्हणजे ज्या टॉपिक्सवरती तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट केला आहे, तर जो काही सॅम्पल डेटा तुम्हाला मिळालेला आहे, तर ते सॅम्पल डेटाच्या माध्यमातून त्याचं एनालिसिस करणं, हायपोथेसिस टेस्टिंग करणं, शेवटी कन्क्लुजन, सजेशन, फाइंडिंग, रिकमेंडेशन या माध्यमातून तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही कंप्लीट करू शकता. नंतर बिब्लिओग्राफी तुमची असली पाहिजे, अपेंडिक्स असली पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही डेटा कलेक्शन करताना काही क्वेशनायर विचारून तुम्ही डेटा कलेक्ट केलेला असेल, तर ती क्वेशनायर पाहिजे. इंटरव्ह्यू घेतलेला असेल तर त्याबद्दलचं काही शेड्यूल असतील, काही क्वेशन्स असतील, ते देखील असले पाहिजे आणि काही अदर मेथडच्या माध्यमातून तुम्ही प्रायमरी किंवा सेकंडरी डेटा घेतला असेल, तर तो देखील तुम्हाला या अपेंडिक्समध्ये देणं गरजेचं आहे. काही अब्रिव्हिएशन्स देताना म्हणजे तुम्ही काही शॉर्ट फॉर्म, फुल फॉर्म जर का वापरले असेल, जसं बँकिंग अँड फायनान्सच्या रिलेटेड तुम्ही एन-ए-व्ही हा शब्दप्रयोग वापरलाय. तो एन-ए-व्ही काय डिनोट करतो? तर नेट असेट व्हॅल्यू डिनोट करतोय. ओके. नंतर कदाचित तुम्ही रेपो रेटला तुम्ही आर-आर म्हटला असेल, तर तो तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगायचा आहे आणि काही फोटोग्राफ्स पण तुम्हाला द्यायचे आहे, की ज्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटवर किंवा काही टॉपिक्सवरती तुम्ही रिसर्च करणार आहे, तर त्याची माहिती या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून सुद्धा ॲड करू शकता. ओके. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, की तुम्ही तुमचे जे काही प्रोजेक्ट रिपोर्टचे टॉपिक्स असतील, पेजेस असतील, त्याच्यातली जी काही साईज असेल, हे सर्व तुम्ही तुमच्या रिसर्च गाईडच्या अंडरमध्ये राहून तुम्ही काय करू शकता, या बाबतीत अधिक गाईडन्स घेऊ शकता. ओके. सो जनरल गाईडलाईन सांगितल्या, इव्हॅल्युएशन सांगितले, काही कंटेंट्स पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. तर आता तुम्हाला मी एक टॉपिक्स वाईज तुम्हाला कशा पद्धतीने रिसर्च रिपोर्ट करायचा, तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा पहिलं जे काही पेज असणार आहे, हे शक्यतो कलर पेज असलं पाहिजे आणि हे तुमच्या ज्याला गोल्डन एम्बॉसिंग आपण म्हणूया, तर त्याला तुमचं फ्रंट पेज ॲज वेल ॲज पहिलं पेज जे काही असणार आहे, तर या ठिकाणी ते असलं पाहिजे. ज्यामध्ये रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन नंतर इथं तुमचं टायटल ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट येणार आहे. जसं की मी सांगितलेलं आहे, की रोल ऑफ एआय इन कॉस्ट एनालिसिस. कारण मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट जो काही केलेला आहे, तो कॉस्ट एनालिसिसच्या रिलेटेड म्हणजे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड टॅक्सेशन सॉरी कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम या टॉपिक्सवरती मी तो केलेला आहे. ओके. सो या ठिकाणी पुढचं जे काही आहे ते सबमिटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्यांचा लोगो, त्यानंतर पार्शियल फुलफिलमेंट ऑफ द अकॅडमिक रिक्वायरमेंट फॉर द डिग्री ऑफ सेकंड इयर मास्टर ऑफ कॉमर्स. इथं एम-कॉम सेकंड जरी म्हटलं तरी चालेल. ओके. या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुमचा जो काही मेन विषय आहे, म्हणजे ज्या विषयावर स्पेशलायझेशन करता, तो या ठिकाणी तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे. सबमिटेड बाय जसंच्या तसं ठेवा. इथे तुमचं नेम ऑफ स्टुडंट, इथे मी माझं नेम टाकलेलं आहे. तुम्ही तुमचं नेम या ठिकाणी टाकू शकता. नंतर तुमच्याकडे सीट नंबर असेल, तर तुम्ही सीट नंबर टाका किंवा रोल नंबर टाकला तरी चालेल. ते ॲज पर तुमच्या आपण गाईडन्स म्हणूया किंवा ज्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करताहेत, त्यांनी एक्झाम सीट नंबर किंवा रोल नंबर जो काही दिलेला असेल, तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे. नंतर अंडर द गाईडन्स ऑफ इथं तुमच्या गाईडचं पूर्ण नेम तुम्हाला टाकायचं आहे. त्यांचं डेझिग्नेशन टाकायचं आहे. ते एच-ओ-डी आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे, डॉक्टरेट आहे, पी-एच-डी, एम-फिल असं देखील तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमच्या कॉलेजचा लोगो, तुमच्या कॉलेजच्या संस्थेचं नाव, तुमचं नाव म्हणजे कदाचित एखाद्या वेळेस इथे आता मी ज्या कॉलेजचा उल्लेख केलेला आहे, ते मी ज्या महाविद्यालयात आहे, तर ते विश्वलता महाविद्यालय आहे. तर त्यांच्या कॉलेजचा लोगो,
त्याच्यानंतर श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान हे संस्थेचं नाव. त्यानंतर कॉलेजचं नाव जे काही आहे, विश्वलता आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, भाटगाव, तालुका येवला, डिस्ट्रिक्ट नाशिक, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आणि इथं इयर सांगितलेलं आहे, की हे इयर कोणत्या वर्षीचा प्रोजेक्ट आहे? 2024-25. तर या पद्धतीने हा रिपोर्ट पाहिजे. त्यानंतर सेकंड पेज आहे ते म्हणजे तुमच्या कॉलेज लेटर हेडवर तुमचं सर्टिफिकेट. ओके. तर कॉलेजने तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं असेल, तर त्या पद्धतीने ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आता या ठिकाणी मी इथं फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणलेला आहे. त्याच्या जागी तिथं तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट असा शब्दप्रयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता, की इथं तुमचं नाव धिस इज सर्टिफाय दॅट सो अँड सो द क्लास ऑफ एम.कॉम पार्ट, इथं सेकंड सेमिस्टर 4th. ओके. त्यानंतर इथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे किंवा एक्झाम सीट नंबर टाका. हॅज कंप्लीटेड सबमिटेड द सक्सेसफुली. इथं मी रिसर्च प्रोजेक्ट म्हणतो. ओके. RESEARCH. ओके. रिसर्च प्रोजेक्ट टायटल ऑफ, मग जे काही प्रोजेक्टचं टायटल असेल ते टायटल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. इन दी सब्जेक्ट ऑफ स्पेशलायझेशन ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम. मग हे बाकीचा जो काही आहे फॉर्मॅट, मग धिस इथे आपण पुन्हा म्हणूया धिस रिसर्च रिपोर्ट. ओके. RESEARCH. धिस रिसर्च रिपोर्ट इज बेस्ड ऑन द फील्ड व्हिजिट किंवा कोणत्या बेसवर घेतला, की ऑनलाईन माहिती, ऑनलाईन डेटा तुम्ही घेतला, त्या बाबतीत तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. ओके. जिथं-जिथं तुम्हाला रिसर्च रिपोर्ट शब्दप्रयोग आला, त्याच्या जागी तुम्ही काय टाकू शकता? तिथे तुमचा रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही टाका. मग इथे संपूर्ण माहिती येईल. इथं तुमचं प्लेस, डेट येईल, एक्झाम सीट नंबर येईल, प्रोजेक्ट गाईड कोण आहे त्यांचा, त्यांची सिग्नेचर येईल, हेड ऑफ डिपार्टमेंटची सिग्नेचर येईल, कॉलेजच्या प्रिन्सिपलची सिग्नेचर येईल, इंटरनल एक्झामिनर आणि एक्सटर्नल एक्झामिनर. या पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलेजचं हे सर्टिफिकेटचं पेज तयार करायचं आहे. यावर तुमची व्हायवा घेतली जाईल. नंतर ऑर्गनायझेशनचं लेटर ते त्यांच्या लेटर पॅडवर असायला हवं. जर तुम्ही ऑलरेडी फील्ड व्हिजिट किंवा प्रोजेक्ट केलेला असेल तशा पद्धतीचा, ओके, एखाद्या ठिकाणी इन्स्टिट्यूटला तुम्ही भेटून त्यांची माहितीवरती जर का प्रोजेक्ट केला, तर तुम्हाला या पद्धतीचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. तसे तुमचे सर्टिफिकेट ऑफ प्रोजेक्ट गाईड, तुमच्या गाईडकडून पण तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. इथे कॉलेजचं सर्टिफिकेट आणि गाईडचं सर्टिफिकेट हे थोडंसं वेगळं असू शकणार आहे. ओके. त्यानंतर इथं डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट म्हणजे इथे स्टुडंटनी त्याचं डिक्लेरेशन या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर मध्ये म्हणजे इथे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट करताना ज्यांनी तुम्हाला मदत केली, त्या सर्व जणांना तुम्हाला म्हणायचं आहे. त्याबद्दलचं हे अॅक्नॉलेजमेंट आहे. ओके. त्यानंतर इथे इंडेक्स आहे. बघा, इंडेक्समध्ये तुमचं टायटल पेज आलं सुरुवातीला. त्यानंतर इंडेक्स आली, सर्टिफिकेट्स आलं, कंपनीचं सर्टिफिकेट आलं, 2 जिओ टॅगिंगचे तुमचे फोटोज पाहिजेल. तुम्ही ज्यावेळेस व्हिजिटला गेले, खरंच तिथे जाऊन तुम्ही माहिती घेतली असेल तर ठीक आहे, नसेल तर काही हरकत नाही. प्रोजेक्ट रिपोर्टचं गाईडचं सर्टिफिकेट येईल, डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट येतील, अॅक्नॉलेजमेंट येईल. त्यानंतर इथं चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4, 5 मध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट करू शकता. चॅप्टर नंबर 1 मध्ये इंट्रोडक्शन अँड रिसर्च मेथोडॉलॉजी द्यायची आहे. चॅप्टर नंबर 2 मध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर द्यायचं आहे. चॅप्टर नंबर 3 मध्ये तुम्ही त्या प्रत्यक्ष ज्या फर्मला, कंपनीला व्हिजिट दिली त्यांची माहिती घ्यायची आहे. चॅप्टर नंबर 4 मध्ये डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन घ्यायचं आहे. चॅप्टर नंबर 5 मध्ये फाइंडिंग्स, सजेशन, कन्क्लुजन या ठिकाणची माहिती द्यायची आहे किंवा रिकमेंडेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर आहे बिब्लिओग्राफी, नंतर आहे अनेक्चर किंवा क्वेश्चनायर इफ तुम्ही यूज केली असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. ओके. आता आपण काही टॉपिक्स बघूया. मी हे जनरल टॉपिक्स दिलेले आहे. बाकी सगळ्या टॉपिकची जी काही लिस्ट आहे, ती तुम्हाला आपल्याला टेलिग्रामला बघायला भेटेल. तुम्ही मला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हे जे काही सर्व प्रोजेक्ट रिपोर्टचे टॉपिक्स आहे, ते मी तुम्हाला दिलेले आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या महाविद्यालयाकडून सुद्धा टॉपिक्स घेऊ शकता. अकाउंटिंग अँड फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, एच-आर-एम आहे, त्याला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं पण म्हटलं जाईल, बँकिंग अँड फायनान्स. नंतर एंटरप्रेन्योरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंटचे इथे दिलेले आहेत. आता स्पेसिफिकली मी कॉस्टिंग, अकाउंटिंग, मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग असे काही टॉपिक्स दिलेले आहेत. जसं की या ठिकाणी कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शनवर घेतला तर सांगितलेलं आहे, जसं इम्पॅक्ट ऑफ कॉस्ट कंट्रोल टेक्निक्स ऑन प्रॉफिटेबिलिटी इन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. म्हणजे तुम्हाला खूप सारे टॉपिक्स मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. जसं की रोल ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग इन कॉस्ट कंट्रोल. नंतर इथे कॉस्ट मॅनेजमेंट इन डिफरंट इंडस्ट्री, मार्जिनल कॉस्टिंग अँड डिसिजन मेकिंग. असे तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंगचे, ॲडव्हान्स कॉस्टिंगचे, मार्केटिंगचे संपूर्णतः चॅप्टर आहे. हे सर्व चॅप्टर मी तुम्हाला आपल्या ग्रुप्समध्ये देणार आहे. तुम्हाला तिथे सुद्धा त्याची पी-डी-एफ भेटेल किंवा तुम्ही मला जरी टेलिग्रामला मेसेज केला, की सब्जेक्ट
स्पेशली किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट सब्जेक्ट एवढं जरी तुम्ही उल्लेख केला, तरी तुम्हाला या ठिकाणी ते देण्यात येतील. जसं बँकिंगच्या रिलेटेड आहे, बँकिंग सेक्टर परफॉर्मन्स अँड रिफॉर्म्स, इम्पॅक्ट ऑफ बँकिंग सेक्टर रिफॉर्म ऑन द इंडियन इकॉनॉमिक्स, नंतर द रोल ऑफ डिजिटल बँकिंग इन एन्हान्सिंग कस्टमर एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर अडॉप्शन ऑफ यू-पी-आय अँड इट्स इम्पॅक्ट ऑफ ट्रेडिशनल बँकिंग. असे एक ना अनेक तुम्हाला चॅप्टर आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला भेटून जातील. तुमच्या सिलेबस पण हा खूप ॲडव्हान्स दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक मार्केट एनालिसिस, म्हणजे यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड घेऊ शकता, स्टॉक मार्केट घेऊ शकता आणि भरपूर काही आहे. कमोडिटी मार्केटवरती जनरली कोणी प्रोजेक्ट रिपोर्ट करत नाही, तर तुम्हाला तो देखील एक महत्त्वाचा विषय राहणार आहे. इथं ॲडमिनिस्ट्रेशनचे पण काही चॅप्टर दिलेले आहे. नंतर ॲडव्हान्स मार्केटिंगचे पण काही चॅप्टर दिलेले आहे. आता मी एक जो काही मगाशी प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला दाखवला होता, की रोल ऑफ एआय इन कॉस्ट कंट्रोल. ओके. तर त्या बाबतीतली जी काही चॅप्टर आहेत, तर जसं इंट्रोडक्शनमध्ये कोणकोणते चॅप्टर आले, इंट्रोडक्शन टू एआय, नंतर मीनिंग अँड स्कोप ऑफ एआय किंवा कॉस्ट एनालिसिस, नंतर इम्पोर्टन्स ऑफ कॉस्ट एनालिसिस इन डिसिजन मेकिंग, ऑब्जेक्टिव्ह, रोल, रिसर्च मेथोडॉलॉजी, थेरॉटिकल फ्रेमवर्क, ॲप्लिकेशन ऑफ एआय इन कॉस्ट एनालिसिस, केस स्टडी अँड रिअल टाईम एक्झाम्पल किंवा रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. त्याच्यानंतर त्याचे एआयचे जे काही बेनिफिट्स अँड चॅलेंजेस आहे, कॉस्ट एनालिसिस मधले ते दिलेले आहे. कन्क्लुजन अँड सजेशन मध्ये मी समरी ऑफ फाइंडिंग्स, रिकमेंडेशन, फ्युचर स्कोप अँड कन्क्लुजन अशा पद्धतीची टोटल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही कशा पद्धतीने रिसर्च रिपोर्ट करू शकता, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके. बिब्लिओग्राफी आणि अपेंडिक्स या ठिकाणी केलेले आहे. इथे चॅप्टर दाखवलेले आहे जसं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये एआय म्हणजे काय? एआयचा काय रोल आहे? असे एक ना अनेक पॉइंट्स या ठिकाणी दाखवलेले आहे. इथं मी थोडक्यात शॉर्टमध्ये उत्तर या ठिकाणी दाखवण्याचा किंवा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. नंतर त्याचं मीनिंग अँड स्कोप आहे. तुम्ही नेटवर वन बाय वन पॉइंट जरी घेतले, एनालिसिस जरी केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्याचे इम्पोर्टन्स आहे, रोल आहे. नंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की अंडरस्टँडिंग द रोल ऑफ एआय इन कॉस्ट कंट्रोल अँड फायनान्शियल डिसिजन. नंतर इथे तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी कोणती वापरली, प्रायमरी डेटा कशा पद्धतीने कलेक्ट केला, सेकंडरी डेटा कशा पद्धतीने कलेक्ट केला, कोणत्या माध्यमातून केला, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देता येईल. दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्ही एआयची कन्सेप्ट स्पेसिफिकली यूज करू शकता. एआयच्या कोणकोणत्या टेक्निक्स आहेत, जसं मशीन लर्निंग असेल किंवा अन्य जे काही आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, ज्याला NLP असं म्हटलं जातं. नंतर डेटा अनालिसिस टूल्स आहे. की फीचर इन एआय इन कॉस्ट एनालिसिस हा पण मुद्दा आहे. इंटिग्रेशन ऑफ एआय आहे. कोणकोणते सॉफ्टवेअर यूज केले जातात, त्या सॉफ्टवेअर बाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ॲप्लिकेशन ऑफ एआय इन कॉस्ट एनालिसिस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कशा पद्धतीने एआय हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, हे या ठिकाणी देऊ शकता. एआयचा जो काही टेक्निक्स आहे, त्याचा यूज तुम्ही कोणकोणत्या इंडस्ट्रीमध्ये करू शकता, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कशा पद्धतीने आहे, रिटेल सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर अशी माहिती या ठिकाणी देता येईल. आता केस स्टडी बाबत तुमचा जो काही एक्झाम्पल आहे, की मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्याचा काय इम्प्लिमेंट झाला, सर्व्हिस सेक्टर वगैरे किंवा अन्य कोणत्या सेक्टरकडे त्याचा काय-काय उपयोग झाला, त्या सर्व बाबतची जी काही माहिती आहे, ती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर 5व्या येऊया, की एआयचे बेनिफिट्स काय-काय आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहे, डिसएडव्हांटेजेस काय-काय येऊ शकतात, इम्पोर्टन्स काय आहे, असे देखील मुद्दे तुम्ही काय करू शकता, तुमच्या रिसर्चमध्ये ॲड करू शकता. ओके. हा एक मी सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट करू शकता. सरतेशेवटी तुम्ही कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन करा. मग यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमधून काय सजेशन तुम्हाला निर्माण झालं, की एआयचा वापर करणं गरजेचं आहे, नाही गरजेचं आहे. त्याच्यामुळं कॉस्ट कटिंग होती, नाही होते. त्याच्यावर काही लेबर फोर्सवरती किंवा त्यांच्या टर्नओव्हरवरती काही परिणाम होईल का? नंतर काही जॉब्सच्या बाबतीत काही अपॉर्च्युनिटी येतील का? असे काही महत्त्वाचे रिकमेंडेशन आणि कन्क्लुजन तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून काय करू शकता, देऊ शकता किंवा फ्युचर स्कोप एआयचा काय आहे, ओके. अशी देखील माहिती तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट्समध्ये दिली तर त्याचा जास्त इम्पॅक्ट तुमच्या या प्रोजेक्ट रिपोर्टला होईल. जनरली तुम्हाला काय केलं जातं, की एक्झामिनर जो काही आहे, तो तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल विचारेल, त्याचा ऑब्जेक्टिव्ह विचारेल, रिसर्च मेथोडॉलॉजी विचारेल. त्याच्यानंतर डेटा एनालिसिस काय आहे, त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन तुम्हाला किंवा इंटरप्रिटेशन तुम्हाला करायला लावतील. नंतर तुमचे कन्क्लुजन, सजेशन, बिब्लिओग्राफी, त्याचे काय एडव्हांटेजेस तुमच्या सोसायटीला होणार आहे, अशा सर्व बाबतची माहिती तुम्हाला तुमच्या व्हायवा एक्झाममध्ये घेतली जाईल.
प्रत्येकी 5 ते 10 मिनिटाची ही वायवा राहील. याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर देताल, तर त्या पद्धतीने तुम्हाला 50% मार्क्स हे भेटून जातील आणि मुळामध्ये तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीने असेल त्यावर तुमचं भविष्य अवलंबून असेल. मी म्हणेल की तुमचं अकाउंटिंग, बँकिंग असे खूप सारे चॅप्टर्स आहेत. तर तुम्ही त्यावरती माहिती घेऊ शकता, की कस्टमर बँकिंगचा वापर करताना किंवा सायबर सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये यायला हवा. ओके. बँकिंग एंड फायनान्स नंतर अकाउंटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला अ, व खूप सारे चॅप्टर आहे. मग स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स असतील, सेफ बँकिंग टिप्स असतील, असे पण चॅप्टर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. जी हा एक महत्त्वाचा भाग तुमच्या अकॅडमिकमध्ये आलेला आहे. तर त्याचा सुद्धा उल्लेख तुम्ही करू शकता. नंतर मुळामध्ये बँकिंगचे रिलेटेड विद्यार्थी असतील, तर लाडकी बहीण आणि त्याचा इकॉनॉमिक्सवर झालेला परिणाम किंवा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, असं देखील तुम्ही नवीन चॅप्टर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट्समध्ये घेऊ शकता. ओके. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कशा पद्धतीने रिसर्च रिपोर्ट करायचा, कंटेंट कोणते असायला हवे, त्यानंतर व्हायवा कशी द्यायची, इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने होईल, या सर्व बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर विद्यापीठाच्या काही आणखीन काही गाईडलाईन्स आल्या, तर त्या तुमच्यापर्यंत निश्चित पोहोच केल्या जातील. अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रोजेक्ट रिपोर्ट बाबतीत काही अडचणी आल्या तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. पुन्हा भेटू. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.